तर भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत अशा एका सुनेची कथा जिने आपल्या निस्वार्थ भक्तीने आणि सेवेने साक्षात शनिदेवांना प्रसन्न करून घेतले। तिच्या एका साध्या कृतीमुळे तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात कसा चमत्कारिक बदल झाला हे आपल्याला या कथेतून कळेल। चला तर मग श्रवण करूया ही पवित्र संपत शनिवारची कहाणी, ज्यामुळे तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। आटपाट नगर होतं। तिथे एक आपला गरीब ब्राह्मण राहत होता। त्याला 3 सुना होत्या। पावसाळ्या दिवशी तो लवकर उठे, सकाळीच जेवी, लेकी सुनांसोबत शेतावर जाई, धाकट्या सुनेला मात्र घरी ठेवी। त्याप्रमाणे तो शेतावर गेला। जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली आज शनिवार आहे, माडीवर जा, घागरी मडक्यात काही दाणे पहा, थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकऱ्या कर, केनीकुरडूची भाजी कर आणि तेरड्याचं बी वाटून ठेव। सुनेने बरं म्हटलं। माडीवर दाणे पाहू लागली। अर्ध्या भाकरीपुरते दाणे निघाले, तेवढेच तिने दळले। त्याच्या लहान लहान भाकऱ्या केल्या, केनीकुरडीची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात तिथं शनिदेव कुष्टाच्या रूपानं आले आणि म्हणाले, बाई, माझं सर्व अंग ठणकत आहे, माझ्या अंगाला तेल लाव आणि ऊन पाण्याने अंघोळ घाल। ती घरात गेली, 4 तेलाचे थेंब घेतले, त्याच्या अंगाला तेल लावले, वाटलेले बी लावून ऊन पाण्याने अंघोळ घातली, भाकरी खाऊ घातली, त्याचा आत्मा थंड केला। तसा कुष्टानं तिला आशीर्वाद दिला, तुला काही कमी पडणार नाही असं म्हणून आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव अदृश्य झाले। काही वेळानं घरी सासू सासरे दीर जावा आल्या। त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली, संतोषी झाली। आपल्या घरात तर काही नव्हतं, हे असं कशानं आलं म्हणून आश्चर्य करू लागली। दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं। सगळी माणसं घेऊन शेतावर गेला। इकडे काय मौत झाली, शनिदेवांनी मागच्यासारखंच कुष्टाचं रूप घेतलं। ब्राह्मणाच्या घरी आले, मागच्यासारखंच मला नाऊ घाल, माखू घाल म्हणून म्हणू लागले। ब्राह्मणाची सून घरी होती, ती त्यांच्याशी बोलू लागली, बाबा आम्ही काय करावं, आमच्याजवळ काही नाही। देव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे। तिने त्यांना काही नाही दिलं म्हणून ब्राह्मणाची सून मजजवळ काही असलं तरी नाहीचं होईल असा त्यांनी तिला शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, तिला काही सापडलं नाही। संध्याकाळ झाली, सासू सासरा घरी आली, सर्व तयारी पाहू लागली, तो त्यांना काहीच दिसेना। मग सुनेला राग भरली। सुनेनं त्यांना सगळी हकीकत सांगितली। पुढे 3रा शनिवार आला। ब्राह्मणानं 3ऱ्या सुनेला घरी ठेवलं, जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं। आपण उठून शेतावर गेला। इकडे मागच्यासारखे शनिदेव आले। ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव म्हणून म्हणू लागले। तिनेही दुसऱ्या जावेसारखा जबाब दिला। देवाने तिला पूर्वीसारखा शाप दिला आणि आपण अंतर्धान पावले। पुढे काय झाले, काही वेळानं सासू सासरा घरी आली, जेवणाची तयारी पाहू लागली, तो तिथं काही दिसेना। मग त्यांनी सुनेला विचारलं तर मागच्यासारखीच तिने हकीकत सांगितली। सगळ्यांना उपवास पडला, मनात फार खिन्न झाली। पुढे 4था शनिवार आला। ब्राह्मणानं धाकट्या सुनेला घरी ठेवलं, पहिल्यासारखीच आज्ञा केली आणि आपण निघून शेतावर गेला। इकडे शनिदेवानं काय केलं, गलित कुष्टाचं रूप धरलं, ब्राह्मणाच्या घरी आला, सुनेला म्हणू लागला, माझं अंग ठणकत आहे, त्याला थोडं तेल लाव। तिनं बरं म्हटलं, अंगाला तेल लावलं, ऊन पाण्यानं अंघोळ घातली, भाजी भाकरी खायला दिली, त्याचा आत्मा थंड झाला। तेव्हा देवानं तिला आशीर्वाद दिला। तो काय दिला, असाच तुझाच आत्मा देव थंड करील म्हणून म्हणाला। आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि आपण अंतर्धान पावला। पुढे ब्राह्मणाची सून माडीवर गेली, हांडी मडकी पाहू लागली, डाळदाणा दृष्टीस पडला, तो तिने काढला। तिने चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली। इतक्यात सासू सासरा तिथं आली, सुनेला विचारू लागली, मुली आज तू काय केलं आहेस? सुनेनं सांगितलं, सगळी तयारी आहे, न्हायला तेल आहे, टाक्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला केनीकुरडूची भाजी आहे। हे ऐकून सासू सासऱ्यांचा आनंद झाला। आपल्या घरात तर काही नव्हतं आणि इतकं सामान तू कुठून आणलंस म्हणून तिला विचारलं। तिनं कुष्ठाची हकीकत सांगितली, दिलेला आशीर्वाद सांगितला आणि हे ऐकून सासऱ्याला आनंद झाला। इतक्यात काय चमत्कार झाला, सासऱ्याची दृष्टी वळचणीकडे गेली। तिथं काही खोचलेलं दृष्टीस पडलं। त्यांनी ते सोडून पाहिलं तर पत्रावळीवर हिरेमोते दृष्टीस पडली। सुनेला दाखवली, ह्याच पत्रावळीवर तो कुष्टी जेवला म्हणून तिने सांगितलं। सासरा म्हणाला, देवानं मुलीला दर्शन दिलं। पुढे दुसऱ्या सुनास हकीकत विचारली। त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं। आम्ही त्याला काही दिलं नाही, त्याचा त्याला राग आला। नंतर त्यानं तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितलं आणि त्याच दिवशी हांड्या मडक्यात दाणे नाहीसे झाले म्हणून 2 शनिवार आपणाला उपवास पडला। पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली, मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागली। जसा शनिदेव त्यांना प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।